नमस्कार मंडळी, मी आलो आहे इकडे जीप कंपास सर्व्हिस करायला. तर तुम्ही बघू शकता इकडे जीपची बॅजिंग आहे. तर तुम्हाला इथे हेडलाईट्स आहेत जे की LED आहेत. पण तुम्हाला इकडे टॉप वेरियंट आहे, पण इकडे तुम्हाला कॉर्नरिंग लाईट्स आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला फॉग लॅम्प आहेत कॉर्नरिंग सकट. आणि इथे होम ट्रीटमेंट्स आहेत, अशी तुम्हाला पण ट्रीटमेंट भेटेल. तर इकडे साईडने आलं की तुम्हाला इकडे ब्रिजस्टोनचे टायर आहेत. और 255R 235R 55 18 इंचचे हे अलॉईज आहेत ब्रिजस्टोनचे प्रॉपर असे. इथे तुम्हाला जीप कंपासची बॅजिंग भेटेल. तुम्हाला इथे ORBMs आहेत, रिक्वेस्ट सेन्सर दोन्ही साईडला आहेत तुम्हाला. तर अशी क्रोमची फिनिशिंग जाते प्रॉपर अशी एकदम परफेक्ट, चांगला लुक येतो इकडे. तुम्हाला इथे रूफ रेल्स आहेत. पूर्ण ट्रीटमेंट क्रोमची स्टार्टपासून एंडपर्यंत जाते. तर तुम्हाला बॅक साईडला अशी इथे जीपची बॅजिंग भेटेल. तर इथे 4x4 असेल तर इथे 4x4ची बॅजिंग भेटेल. इथे तुम्हाला रिफ्लेक्टर्स आहेत. हे तुम्हाला टेल लाईट्स आहेत, त्याच्यामध्ये टर्न इंडिकेटर, रिव्हर्स पार्किंग. तर तुम्हाला ऑलमोस्ट हा एवढा मोठा बूट स्पेस आहे 550 लिटर्सचा. इथे तुम्हाला लाईट्स आहेत प्रॉपर असे. इथे तुम्हाला प्रॉपर फेअर व्हील दिलेला आहे, ही चांगली गोष्ट आहे. इथे तुम्हाला दिलेला आहे, मस्त वाटतं असं एकदम प्रॉपर. 60-40 स्प्लिट्स आहेत सेकंड रो. तुम्हाला असं होल्ड करायला आहे आणि खेचायला आहे खाली. इथे तुम्हाला रिअर वायपर्स आहेत, शार्प P99. तुम्हाला हे टेल लाईट्स आहेत. तर असा आहे हा ओव्हरऑल लुक्स. इथे तुम्हाला 50 लिटरची फुल टिंग कॅपॅसिटी आहे सेकंड रोमध्ये. तर सेकंड रोमध्ये बघाल तर तुम्हाला इकडे प्रॉपर सॉफ्ट टच फिनिश मटेरियल दिलेलं आहे. इथे तुम्हाला बॉटल होल्डर्स आहेत. तुम्हाला क्रोम ट्रीटमेंटमध्ये लॉक अनलॉक आणि असं तुम्हाला ग्लास एरिया आहे. इथे तुम्हाला लाईट्स दिलेले आहेत. इथे हँडल विथ होल्ड हुक आहे, तिथे पण हँडल विथ हुक आहे. 3 आर्मरेस्ट आहेत, 3 रेअर हेडरेस्ट आहेत, जे की खूप चांगली गोष्ट आहे. इथे तुम्हाला स्कूप्ड आउट मॅगझिन होल्डर भेटेल. इथे तुम्हाला रेअरला AC वेंट आहेत विथ ॲडजस्टेबल फॅन. इथे तुम्हाला USB पोर्ट दिलेला आहे. ॲक्च्युली त्यांनी C टाईप दिलं असतं तर खूप चांगलं झालं असतं, पण ठीक आहे. ते रेअर AC वेंट आणि USB दिलं आहे, ती पण खूप मोठी गोष्ट आहे. सेकंडली सीटचं कुशन खूप भारी आहे, एकदम प्रॉपर. इथे तुम्हाला 2 पेन रुफिक सनरूफ भेटतो. तो तुम्हाला दाखवेनच मी ओपन करून कसं आहे ते. सेकंड तुम्हाला हेडरेस्ट बघू शकता, प्रॉपर असं डिसेंट हेडरेस्ट आहे. हेडरूम पण चांगलं आहे, नी रूम पण चांगलं आहे. आणि थाय सपोर्ट पण प्रॉपर आहे एकदम. बसायला रिक्लाइन अँगल पण प्रॉपर आहे एकदम जबरदस्त रिक्लाइन अँगल आहे. इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं सनशेड नाही दिलं आहे, ते एक थोडी कमी आहे ह्याच्यात. ॲडजस्टेबल हे तुम्हाला सीट बेल्ट आहेत, ती खूप चांगली गोष्ट आहे. चांगलं ओव्हरऑल एअरी फील आहे सेकंड रोमध्ये. कुशनिंग एकदम प्रॉपर, सीटचं कुशनिंग एकदम लेदर अपोजिस्ट्री आहे, लक्झरी लेदर अपोजिस्ट्री, खूप चांगलं वाटतं आहे. इथे तुम्हाला 2 पार्किंग सेन्सर्स आहेत आणि इथे रिव्हर्स कॅमेरा पण आहे, जो की खूप चांगला वर्क करतो. आपण बघूया आपण नेक्स्ट व्ह्यूमध्ये. ह्याच्यामध्ये 360 डिग्री कॅमेरा नाही आहे, टॉप वेरियंटमध्ये आहे. लेट्स चेक करू. आता फ्रंट पॅसेंजर सीटला येऊया. पण तुम्हाला सॉफ्ट टच ट्रीटमेंट, इथे स्टिचिंग आहे ना, खूप भारी वाटतं एकदम मस्त. इथे पण क्रोम फिनिशमध्ये तुम्हाला लॉक अनलॉक आहे.
परत ग्लास एरिया पण खूप चांगला मोठा आहे. इथे कप होल्डर्स आणि इथे बॉटल ठेवायला जागा आहे तुम्हाला. 1 लिटरची बॉटल राहील आरामात असं वाटते. इथे तुम्हाला हे ACचे एअर वेंट्स आहेत. 1 2. इथे तुम्हाला छोटासा ग्लो बॉक्स दिलेला आहे. आणि इथे तुम्हाला सीटचं कुशनिंग पण जबरदस्त आहे. खूप चांगलं कुशनिंग आहे सीटची. जसं मी बोलत असं थाय सपोर्ट डिसेंट इनफ आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. हे तुम्हाला हे थोडं सॉफ्ट आणि हार्ड मिक्स आहे. हे सगळं तुम्हाला सॉफ्ट टच भेटेल प्रॉपर असं एकदम. इथे बी आलो ड्रायव्हर सीटला. तर इथे तुम्हाला विंडोज रोल अप रोल डाऊनचे बटन्स आहेत. लॉक अनलॉकचं बटन आहे. प्लस तुम्हाला इथे हेडलाईट लेवलर पण आहे. आणि इकडे ओव्हरऑलचे कंडिशन्स आहेत. तर ही अशी तुम्हाला एक की फॉब आहे, ज्याच्यामध्ये लॉक अनलॉक आणि बूट ओपनिंगचं फंक्शन भेटते. त्याच्यामध्ये तुम्हाला ही टॉर्क कन्व्हर्टर आहे. 9 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर. इथे होल्ड हे हिल असिस्ट होल्डचं फंक्शन आहे. इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आहे. स्टार्ट स्टॉपचं बटन आहे बरोबर असं. इथे तुम्हाला हेडलाईट लेवल, ऑटो हेडलाईट, वायरिंग, तुम्हाला क्रूज कंट्रोलचे फंक्शन आहे स्टिअरिंगवरती. प्रॉपर इथे तुम्हाला जीपची बॅडिंग भेटेल. पूर्ण लेदर हेल्ट पूर्ण प्रॉपर असा स्टिअरिंग आहे, कंट्रोल आहे. इथे तुम्हाला MIDचे कंट्रोल्स इकडे भेटेल सर्व. तुम्हाला ऑटो वायपरचे फंक्शन्स आहेत या साईडला. वायपरचे फंक्शन्स या साईडला तुम्हाला हेडलॅम्पचे फंक्शन्स आहेत. ऑटो पण आहे याच्यामध्ये, ऑटो हेडलॅम्पचं पण फंक्शन आहे. स्टार्ट होतं जे तुम्हाला जीपचं वेलकम नोट येते. तर तसं त्या गाडी पार्किंगमध्ये AC ऑन आहे. इथे तुम्हाला इथे तुम्हाला वॉल्यूमचे कंट्रोल्स आहेत. हे तुम्हाला पार्किंग लाईट्स आहेत. पॅसेंजर एअरबॅग्स ऑन. इथे तुम्हाला मोड्स आहेत ACचे. तुम्हाला रेअर डिफॉगर वगैरे करायचे असतील ते आहे इकडे. इथे तुम्हाला USB C टाईप आणि USB A टाईपचं फंक्शन आहे. इथे तुम्हाला वायरलेस चार्जर भेटतो ठेवायला. इथे तुम्ही स्क्रीन पण ऑफ करू शकता. हे बघा स्क्रीन ऑफ झाली, स्क्रीन ऑन. तुम्हाला होममध्ये हा 10.1 इंचचा स्क्रीन आहे. तुम्ही ॲप्समध्ये खूप सॉर्टेड फंक्शन आहे यांचं. रिसेंट कंट्रोल्स आहेत तुम्हाला. सेफ्टी, ड्रायव्हर असिस्ट सेफ्टीचे सोय कंट्रोल्स आहेत. डिस्प्लेमध्ये काय आहे तुम्हाला मॅन्युअलमध्ये ऑटोमध्ये थीम सेट करायची आहे. डोअर लॉक अनलॉक. परत ऑडिओ कंट्रोल्स आहेत. तुम्हाला नोटिफिकेशन्स काय असेल तर ते तुम्ही सेट करू शकता. याच्यामध्ये अँड्रॉइड ऑटो ॲपर कारप्ले येतो दोन्ही पण. कॅटेगरीजमध्ये गेलं की तुम्हाला इकडे ऑडिओ सेटिंग्स, FM, ब्लूटूथ, मीडिया, व्हेकल्सची सेटिंग्स काय करायची असेल तुम्हाला. बॅकअप कॅमेरा, हा तुम्हाला रिव्हर्स कॅमेरा आहे असा. ठीक आहे क्वालिटी रिव्हर्स कॅमेराची. इथे कंट्रोल्समध्ये गेलं तर तुम्हाला हेअर व्ह्यू कॅमेरा म्हणजे ठीक. क्वालिटी एवढी काय खास नाही आहे, ठीकठाक आहे. म्युझिक सिस्टम पण आहे तुम्हाला. ओव्हरऑल टच फंक्शन वगैरे खूप चांगलं आहे. ह्याच्यामध्ये गेलात तुम्ही सिस्टम्समध्ये, ड्रायव्हर प्रोफाईल्समध्ये गेलात तर तुम्हाला बरेचसे वॅलेट मोड आहेत, भरपूर काय काय मोड्स भेटतील. MIDचे कंट्रोल्स आहेत. तसं तुम्ही बघू शकता. मी इकडे फिरवतो आहे. काय काय तुम्हाला बॅटरी किती आहे याच्यावरची तुमची, स्पीडोमीटर, स्क्रीन सेटअप, डायनामिक टॉर्क वगैरे वगैरे भरपूर सारे कंट्रोल्स आहेत याच्यामध्ये. आणि हे तुम्हाला कंट्रोल्स आहेत क्रूज कंट्रोल सेट करायचे, जसं मी बोललो होतो आधी. तुम्हाला ठीक आहे एकदम असं चांगलं व्ह्यू नाही पण बऱ्यापैकी आहे. तुम्हाला ट्विन कप होल्डर्स आहेत. इथे
स्लायडिंग आर्मरेस्ट आहे आणि हा ओपन पण होतो. एवढं तुम्हाला साईजचं डिसेंट साईजचं स्टोरेज भेटतं इकडे. ठीक आहे, प्रॉपरमध्ये एकदम व्यवस्थित आहे. कुशनिंग वगैरे चांगले आहे, एकदम प्रॉपर असं बसायला एकदम परफेक्ट आहे. ही जी बॅजिंग आहे बेज आणि व्हाईटमध्ये हे खूप चांगले वाटते. खूप मस्त बॅजिंग आहे. तर असा हा तुम्हाला लुक आहे. आणि ही तुम्हाला पॅनोरामिक सनरूफ आहे इकडे प्रॉपरमध्ये. इथे तुम्हाला व्हॅनिटी मिरर आहे. या साईडला पण व्हॅनिटी मिरर आहे. लाईट्स नाहीत, लाईटचं फंक्शन तुम्हाला इकडे आहे. प्रॉपर असे लाईटचे फंक्शन्स आहेत, बघू शकता. इकडे IRBM आहे, ऑटो डिमिंग IRBM आहे प्रॉपरमध्ये. असा तुम्हाला स्पीकर्स आहेत. आणि ही स्क्रीन पण खूप चांगली वाटते. ही स्क्रीन 7 इंची आहे, ही स्क्रीन 10 इंची आहे. आणि इथे तुम्हाला असं बोललो मी, हे वॉल्यूमचं बटन आहे. हे तुम्हाला ट्यून करायचे बटन आहेत. आणि हे AC मोडचे ॲक्च्युली फिजिकल बटन दिले आहेत ना, खूप भारी. हे तुम्हाला ऑटो AC आहे. हा फिजिकल बटन दिले आहेत ना, त्यामुळे खूप चांगलं वाटतं आहे. असे बाकीच्या गाड्यांनी पण दिले पाहिजेत फिजिकल बटन्स. तर तिथे तुम्हाला स्पीकर्स भेटतील, जबरदस्त आहे. तिथे पण लॉक अनलॉकचं बटन त्या साईडला आहे. इकडे पण लॉक अनलॉकचं बटन आहे. हे ते तुम्हाला असं भेटेल. हे तुम्हाला ऑटो रोल डाऊन आहे विंडोज. हे तुम्हाला ORVMचे फंक्शन्स आहेत ओव्हरऑल. आणि हे जी बॅजिंग आहे ना, हे खूप चांगलं दिलेलं आहे.